गणपतीचा सण आणि बँजो आणि बँडवाल्यांची लगबग. तर मित्रांनो, आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बँजो संदर्भात जो तुम्हाला एक मी घटना बोललो होतो आणि आता तशाच पद्धतीचा एक तुम्हाला मी आणखी एक किस्सा सांगतो, जो माझ्या आयुष्यात फार म्हणजे असा मजेदार आणि गमतीदार घडलेला किस्सा तो आता तुम्हाला सांगतो. मित्रांनो, की त्यावेळी मी कामाला होतो, म्हणजे कोल्हापूरला कामाला होतो, म्हणजे बेंजोचा माझा काही संबंध नव्हता. पण आता वय वाढलं होतं आणि ते कॅशो बिशो जे सगळं आहे ते मला वाजवायला येत होतं. पण मी कोल्हापूरला असल्यामुळं ते मी सगळं बंद केलं होतं. आणि मी ते काय केलंय, की आमच्या दाजीना म्हणजे माझ्यापेक्षा थोरली पण आमच्या सगळ्यात लास्ट बहीण, त्यांना आमच्या दाजीना मी मी ते दिलं होतं. आणि दाजी आपले काय त्यांचे ते बिझनेस असल्यामुळे ते पण असे पार्ट टाइम ते काम करायचे. आणि त्यांची चांगली टीम होती, म्हणजे आमच्या दाजींची म्हणजे अशी चांगली मोठी टीम होती. माणसं भरपूर होती त्यांच्याकडे. म्हणजे त्यांचा बेंड आणि बेंजो असा एकत्र असायचा. तर मित्रांनो, आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये म्हणजे मी शेवाडी तालुक्यातला आणि सांगली म्हणजे शिराळा तालुक्यामध्ये 32 शिराळ्यामध्ये जे काय गणपतीचं जे मिरवणूक असते ती फार जबरदस्त असते. म्हणजे जबरदस्त म्हणजे की एका पाठोपाठ एक असे ते गणपतीची मिरवणूक निघते. म्हणजे शिराळ्यात आता कसं आहे की ते नागपंचमी असते ते वेगळे आणि हे गणपतीचे हे असते ते वेगळे, असे दोन वेगवेगळ्या त्या गोष्टी आहेत. तर मित्रांनो, आम्हाला काय झालेलं आहे की आमच्या दाजीने की 32 शिराळ्याची काय घेतली होती की म्हणजे हे जे गणपतीची सुपारी घेतली होती. पण आता ती सुपारी कशी होती बघा, की त्यावेळी ते गायक गायिका हे म्हणजे पहिल्यांदाच आपला तो सहाय्यक गायिका हा पहिलाच आपला तिथं तो म्हणजे डाव होता. म्हणजे लेडीज जेंट्स गायक गायिका आणि माणसं जास्त असं म्हणजे त्यांच्या तिथे ईर्ष्या जास्त होती कुठं त्या शिराळ्यामध्ये. तर आमच्या आपले ठरले, आमची सुपारी बिपारी ठरली, आमच्या दाजीने ती सुपारी ठरवली. आणि काय झालं, ऐन वेळी त्यांना तो कॅशो जो वाजवणारा माणूस होता का नाही, तो कॅशो वाजवणारा माणूस त्यांना काही मिळाला नाही. म्हणजे त्यांच्या काहीतरी कॅशो वाजवणाऱ्या माणसाचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि त्यामुळे तो कॅशो वाजवणारा माणूस त्यांच्याकडे काही मिळाला नाही. मग आमचे दाजे आले, म्हणले काय नाही बाबा, एक रात्र कशी तरी तू काढायला पाहिजेस, पण तू तिकडं याला शिराळ्याला यायला पाहिजेस. मी म्हणलं बा एक रात्रीनं काय होते, आता भाऊजीसाठी आपल्याला जायला पाहिजे की आपण नाही कसं जाऊन म्हणून चालू. बरं ठीक आहे, मी आलो, एक रात्र मी येतो. मग मी आपली ड्युटी करून साधारण इथनं 12ला निघलो. 4 वाजता मी यांच्या अगोदर तिथे शिराळ्यात गेलो आणि ही आलीत नंतर वेळानं, कारण का काही संध्याकाळी 9ची टायमिंग. आणि मग तिथे गेल्या होत्या मंडळाच्या तिथे गेलो आणि मंडळाच्या तिथे गेलो मित्रांनो. आणि आता बेंजोवाले आलेत, गायक गायिका आले, म्हणजे गायक आणि गायिका दोन्ही एक जणच होता गाणं म्हणणारा, की असे वेगवेगळे नव्हते. म्हणजे एकच जण, लेडीजचा पण तोच आवाज काढायचा आणि जेंट्सचा पण तोच आवाज काढायचा. त्यामुळे गायक गायिका हे एकच होते. त्यांचं काय तसं काय नव्हतं की लेडीज स्वतंत्र पाहिजे, जेंट्स स्वतंत्र पाहिजे. आता आलीच तर मंडळी काय करा म्हणले, की एक 2-3 गाणी आपले होऊ देत आणि संध्याकाळी डायरेक्ट आपले 8ला डायरेक्ट त्या मिरवणुकीत आपण चालू करूया. झाले की बर. त्यावेळी काय होतं की 50 वॅट आणि 100 मध्ये 50 वॅट, 100 वॅट, 150 वॅट, 200 वॅट, 250 वॅट ते मशीन असायचं. मशीन कशाचं, ते त्यावेळी त्या बेंजोला जे लावलेलं मशीन असायचं ना, ते मशीन असायचं. आणि आमच्या पाहुण्यानं गोळ मारलेला काय, ते आणलेलं मशीन म्हणलं 50 वॅटचं. म्हणजे त्याच्या शेजारी जरी तुम्ही उभा तर ते काय ऐकू येणार नाही, अशा पद्धतीचं मशीन पाहुण्यानं आमच्या आणलं. आणि आम्ही आपलं उभं राहिलो वाजवायला. आणि जे आमच्या लेडीज मधल्या आवाजामधले जी गाणी जी चालू झालं, ते एक जण म्हणलं थू 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 थू. म्हणलं तुम्ही तेवढं अजिबात, म्हणला तुम्ही काय करायचं, अजिबात कार्यक्रम होईपर्यंत म्हणला गाणं काय असेल ते म्हणायचं नाही म्हणलं.
तुम्हाला ते आता काय मी आम्ही बोलत नाही, ते मिरवणूक संपल्यानंतर सांगतो. अजिबात तुम्ही काय म्हणजे गाणं म्हणायचं नाही. आता साहजिकच की मला कल्पना आली होती की आता काय होणार आणि काय नाही होणार. आणि झाले की वेळ 1-1.5 तासाचा होता. मग ही आम्ही 10, 12, 15 जण बसलेलो त्यातला एक, 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 एक जाऊन का नाही अक्षरशः दारू पिऊन फुल आले. त्यांना काय समजणार. त्यामध्ये आमचा दाजी पण होता. ह्यासने काय समजणार झालं. आता करायचं काय आणि काय? मी त्या गणपतीवाल्यांच्याकडे गेलो, मालकांच्याकडे त्यांना म्हटलं, बघा मी ह्यांनी बोलवले म्हणून मी आलोय. माझा जर का काय वाजवायच्या ह्याच्यात जर का संबंध नाही आहे म्हणलं. पण तुम्हाला जर का हे झालंय, तर माझा ह्याच्यात काही संबंध नाही. मी आपला असाच आलोय. मला काही यांनी पैसे दिले नाही काय नाही. ते म्हणले, "असू दे, असू दे." मला म्हटले, "असं असू दे. आता काय तुम्ही काय करू नका. असू दे. बघूया आपण संध्याकाळी." म्हणलं, वाजवणार नाही. वाजवणार का म्हणलं, वाजवणार. आता काय आपण म्हणायचं वाजवणार. आणि मित्रांनो मिरवणूक चालू झाली. मागच्या मंडळाचा आणि पुढल्या मंडळाचा आवाज एवढा जबरदस्त आणि एवढा मोठा की कुठलं काय आम्ही काय वाजवतोय काय नाही वाजवतोय. आणि ही दारू पिऊन ही काय वाजवते तर काय नाही ह्यासनीच काय माहित नाही. आणि काय सांगतो तुम्हाला 8ला जे चालू झालेले त्यांच्यात ते मात्र लय असे लाईन होते. म्हणजे त्याने ते मनातच घेतलं होते की आज काय आमचं गणित वाजत नाही कुणी त्या मंडळानं. त्यामुळे त्या मंडळातली पोरं पण त्या आमच्याकडून नाचायला त्या ह्याच्यात नव्हते. कोणतरी आपले एखादं दारू तेवढंच नाचत होतं. बाकी कोण काय आमच्या त्या ह्याच्यात त्या बेंचमध्ये कोण नाचायला नव्हतं. त्यामुळे आम्हाला आपलं काय जमत तसं आम्ही आपलं एक दोघं जण होतो. दोघंच हा दोघं लय ते तिसरा का ना जरा व्यवस्थित असेल ते. आणि हे कुठंपर्यंत 1:30-2 वाजेपर्यंत 1:30-2 वाजता ही आमची दारू पट्ट्यांची उतरली. मग त्यातनं पुढं ती आपली व्यवस्थित आली. आणि 4 वाजले असेल 4 वाजता आमचा पाहुणा जरा व्यवस्थित झाला. पाहुणा हळूच माझ्यापाशी आला. म्हणला, "काय करा ते कॅशो मी वाजवतो." म्हणजे पाहुण्याला पण जरा जरा वाजवायला येत होतं. "आणि तुम्ही आणि ह्यो गायक आहे का नाही, ते हळूच इथनं निसटा," म्हणला दोघंजण. "आणि तुम्ही काय करा, एखादी गाडी बघा आणि तुम्ही आपलं तुमचं तुम्ही इथनं जावा. नाहीतर ही काय आता आपल्याला मारल्याशिवाय म्हणला ही सोडणार नाहीत," म्हणलं. मी म्हणलं, "अहो असं कसं?" म्हणलं, "तुम्हाला मारलं काय ना आम्हाला मारलं काय एकच." "नाही, नाही," म्हणला, "तसं नाही," म्हणलं. "तुम्ही आणि तो गायक जे दोघं जण होता ते तुम्ही काय करा, पहिला हळूच इथनं निसटा. मग मेन रोडला जी आलेली आपली मिरवणूक आलेली आणि टेम्पो एक आला. मग टेम्पो आल्याला काय मी म्हटलं, की "अहो ह्याला जरा त्याच्या पोटात दुखायला लागले आणि याला मलकापूरला नेऊन दवाखान्यात न्यायला पाहिजे. आता इथं कोण डॉक्टर नाही." तेवढं आम्हाला मलकापूरपर्यंत नेऊन आमासनी सोडा. पर्यंत एवढं आमासनी इथं कसं तरी नेऊन सोडा. आणि मग काय ते म्हणले, "बाबा पैसे द्यायला लागतील एवढे एवढे." मी म्हटलं, "असू दे काय अडचण नाही. मार खाण्यापेक्षा पैसे दिलेले काय वाईट आहे." मग आम्ही आपलं त्या गाडीत बसलो. गाडीत बसलो. सीधा मलकापुरापर्यंत आलो. मलकापुरानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आणि आलो ह्याच्याकडं म्हणजे मी कामाला आलो. मग आता कामाला आलो, आता काय झाले हे आपल्या मनात लागून राहतच की बाबा काय झाले, काय झाले, काय झाले. तर मित्रांनो माझा हे व्हिडिओ असाच चालत राहणार. तरी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. कारण का की मी असे व्हिडिओ परत परत तुमच्यापर्यंत करीत येईल. आणि मग एक 2-4 दिवसानं मी ते आता वेळ फोनची सोय होती म्हणजे कसं फोन करायचा लँडलाईन फोन याचा असले फोन. मग मी एका दुकानाच्या आमच्या दाजींच्या तिथे दुकानाचा तिथे फोन होता. मग संध्याकाळचा मी फोन केला की मग दाजी आमच्या आले फोनवर. मग फोनवर आल्यावर दाजी म्हणजे मी म्हणलं, "काय पाहुणं कसं काय? काय काय झालंय?" "काय म्हणले, ते आमच्या मोठ्या भावाला त्यांनी मारलं म्हणले. साहित्य सगळं तिथं काढून घेतले म्हणले." अहो म्हणलं, "तुम्हाला पण काय समजते का नाही? बाकीचे म्हणलं राहू दे, तुम्ही तरी दारू म्हणलं प्यायच्या नाही." "काय म्हणला रामभाऊ तसं काय माझ्या लक्षात आलं नाही." "झालं झालं म्हणलं आता साहित्य सगळे तिकडे गेले आणि त्या बघा त्या दिवसापासून ते जे साहित्य गेले, ते साहित्य गेले, ते बेंजो गेले, ते सगळं गेले. आज तागायत म्हणजे आता याला बरेच वर्ष झाले. भाऊजींना आपल्या छंद आहे. म्हणजे बिझनेस म्हणून नाही, छंद आहे वाजवायचा.
म्हणून ते करतात, ते चांगल्या पद्धतीने वाजवतात, पण परत त्यांना ती गोष्ट काय तयार करता आली नाही. कारण का की तो गणपती होता आणि गणपतीच्या उत्सवात आपण ते केलेलं ते घाण काम होतं. त्यामुळे परत काय मला वाटतंय गणपतीनंच काय परत काय ते आमच्या दाजींना परत त्याच्यामध्ये उभार येऊ दिली नाही. मित्रांनो, की गणपती हा आनंदाचा, उत्सवाचा सण असतोय. तो कोण मानो अगर ना मानो, नास्तिक आस्तिक लोक असतात, पण लोकांच्या श्रद्धेचं स्थान असते गणपती. आणि गणपतीच्या या मिरवणुकीमध्ये कोण वाजंत्री असेल, कोण पण असेल, किंवा मंडळाचे कार्यकर्ते असतील, याने दारू पिऊन कृपया धिंगाणा करू नये, दारू त्या गणपतीपाशी पिऊ नये. आज ना उद्या त्याचं फळ त्या मंडळाला किंवा त्या लोकांना त्याचं मिळतच, हे मला निश्चित माहिती आहे. एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि माझा पुढला व्हिडिओ परत बघण्यासाठी माझ्या व्हिडिओवर थांबा. जय हिंद.